हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला संक्रांत विशेष भोगीची भाजी हे करायची आहे। संक्रांतीचा काळ हा थंडीचा काळ, या काळामध्ये शरीरास उष्णतेची अत्यंत गरज असते। याच काळात हिरव्या भाज्या व इतर भाज्या, फळभाज्या मुबलक प्रमाणात असतात। म्हणूनच पूर्वजांनी या सर्व करता हिरव्या भाज्या व फळभाज्यांचे प्रयोजन केलेले आहे। तसेच थंडीमध्ये तिळाच्या पदार्थाची रेलचेल असतेच, केलेलीच असते। आज आपण सर्व हिरव्या भाज्या व पालक फळभाज्या यांची भोगीची खमंग व पौष्टिक भाजी अशी आपण तयार करणार आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। हे फुलकोबीचे तुरे घेतलेले आहेत 5-6, हा पालक घेतलेला आहे 6-7 पानं, एक बटाटा घेतलेला आहे आपण, हे गाजर 2 घेतलेले आहेत, एक सिमला घेतलेली आहे, हा एक हिरवा टोमॅटो घेतलेला आहे, हे अर्धा पेरू घेतलेला आहे, ही एक काकडी घेतलेली आहे आपण, याचे 2-4 वांगे घेतलेले आहेत, एक लाल टोमॅटो घेतलेला आहे, थोडी पानकोबी घेतलेली आहे आणि हे आपल्याला पालेभाज्यापैकी हे आपण आळूचे पानं घेतलेले आहेत, छोटे छोटे, बघा किती सुंदर आळूचे पानं। तर ही मेथी घेतलेली आहे आणि पानकोबी घेतलेली आहे। याला आपल्याला हे तांदूळ कुंजरा घेतलेला आहे आपण त्याच्यासाठी। ह्या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून आणि निवडून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपण घेतले बोरं थोडेसे 5-6 आंबट बोरं, 8-10 घेतलेले आहेत छोटे छोटे। याला थोडे तुरी घेतलेल्या आहेत, ओल्याच तुरीत, पण आपण थोडं पाण्यात टाकून घेतल्या, कारण सोलून 6-7 दिवस फ्रीज मध्ये ठेवल्यानं त्यामुळे थोड्या निब्बर वाटायलेल्या आहेत, म्हणून थोडं पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत ओल्या तुरी। याला घेतलेले आहे आपण थोडीशी वाल शेंग, ही हिरवी शेंग असते, ही ह्या महिन्यात उपलब्ध असते। आणि हे शेंगड्या घेतलेल्या आहेत, शेंगड्याचा प्रकार इकडे महाराष्ट्रात मिळतो। आणि हे वाटाणे थोडेसे घेतलेले आहेत आपण, ताजे वाटाणे, हे हरभरे, ओले हरभरे आपण सोलून घेतलेले आहेत स्वच्छ करून। आणि त्याच्यासाठी आपण हे थोडस डाळवं, खोबरं आणि तीळ भाजून थोडेसे घेतलेले आहेत, साधारण भाजून, आणि ते मिक्सर मधून काढून घेतलेले आहे। हे आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे, हे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आपल्याला ही लसण कांदा विरहित भाजी करायची आहे। याला लसण कांदा घालायचा नाही, कारण आपण सणाच्या दिवसामध्ये भोगी, संक्रांत किंवा इतर सण असतील तर कांदा लसण देवापासून लांब ठेवला पाहिजे, आपण घालतच नाहीये, म्हणून ही आपल्याला साधी करायची आहे। तर आपण पुढची कृती करून घेऊ। आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। आता आपण मोहरी टाकू, मोहरी छान तडतडली की जिरे टाकणार आणि हे छोट्या चमच्यावर जिरे आपण टाकलेले आहेत, थोडेसे वर। यामध्ये टाकू आपण आता ही आल्याची पेस्ट करून घेतली, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट हे थोडीशी आपण मिक्सर मध्ये काढलेली आहे। आता ही शेंग टाकू आपण त्याच्यामध्ये, ही वालाची शेंग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, हे शेंगड्या, बटाटे, एक मोठा अर्ध बटाटा आपण छान कापून घेतलेला आहे उभे चिरून, आणि याला टाकू वांगे। आपण फळभाज्याच आधी का टाकल्या हे तुम्हाला मी सांगते। आणि हे टाकू पानकोबी, हे टोमॅटो, हिरवा टोमॅटो, टाकू आपण गाजर, यामध्ये थोडीशी शिमला अर्धी घेतलेली आहे आपण, यामध्ये काकडी,
यामध्ये फ्लावरचे तुरे 8 किलो करून घेतलेले आहेत ते आता सगळं चांगलं आपण परतून घेणार आहोत. याला चांगली वापरून द्यायची का तर फळभाज्या मी तुम्हाला सांगितलं ना मी सांगणार आहे. तर ह्या फळभाज्या आहेत ते निबर असतात, ह्या लवकर शिजत नाही. त्यामुळे हे आधी चांगल्या आपल्याला परतून अर्धवट शिजवून घ्यायच्या आणि मगच आपल्याला पालेभाज्या टाकायच्या. पालेभाज्याला वेळ लागत नाही, फार पटकन होतात त्या. त्यामुळे ह्याला चांगली वापरून घेऊ आपण. याला टाकू आपण हळद आणि आता चांगलं वापरून घेऊ आपण. तुरीचं आपण पाणी काढून घेतलं सोलायचं, तुरी टाकून देऊ कारण त्या थोड्या विकून असतात, शिजून निघतात. हरभरे टाकून देऊ, त्यामध्ये शिजून निघतात. वाटाणे टाकून देऊ आणि चांगलं आता भाज्यांसोबत त्याला परतून घेऊ. आपण थोडं हे जे आपण मिक्सर मधून काढून घेतले ना कोथिंबीर आणि मिरची, हे आता पाणी थोडं टाकू म्हणजे ह्या पाण्यामध्ये थोडं टाकलंय आपण 2-4 चमचे शिजून निघते त्या थोड्या पाण्याच्या वापरामध्ये. याला टाकू आपण, हे आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आपण चांगलं. या वाटीनं अर्धी वाटी पाणी म्हणजे ते विसळून भांड तेलावर आणि वाफेवर आपल्या अर्धवट भाज्या वाफलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता तसा तुकडा पडतो पटकन. अर्धवट शिजलेले आहेत. आता अर्ध्या आपल्याला हिरवे हे बोरं टाकलेले आहेत मी, आंबट बोरं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता हे पेरू टाकून घेऊ आपण. पेरू चिरून घेतलेला अर्धा आहे तो टाकू. हिरवी भाजी टाकू आपण. हे पालक चिरून घेतलेलं, तांदूळ कुंजरा आणि हे आळूचे पानं थोडे, मेथी, सगळं आपण पालेभाज्या चिरून घेतलेल्या यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये टाकू थोडस मीठ म्हणजे आपला भाज्यांना कलर टिकून राहतो. आणि आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला. यामध्ये टाकू टोमॅटो. आता टोमॅटो कसं हिरव्या भाज्यामध्ये शिजतं, टोमॅटोला वेळ लागत नाही जास्त शिजायला, त्यामुळे नंतर टोमॅटो सगळं मिक्स करून घेऊ आपण. आणि चांगलं 2-3 मिनिट आपण याला परतून घेऊ. याला टाकू हे आपण पूड करून घेतलेले मिक्सर मधून. तुम्हाला सांगितल्यापासून सांगितल्याप्रमाणे खोबरं, डाळवं आणि तिळाची थोडीशी पूड. तिळाचा जास्त मान असतो बघा भोगी आणि संक्रांतीला आपल्याकडे. आणि त्याला टाकू हे आपण बेडगी मिरचीचं तिखट, तुम्ही कमी जास्त टाकू शकता. हा गरम मसाला आणि आपण मगाशी मीठ टाकलेलंच आहे आणि हे थोडस मीठ कारण प्रमाणातच टाकलं पाहिजे. मगाशी आपण मीठ टाकलेलं आहे भाज्या शिजताना. आता सगळं मिक्स करून घेऊ. तरी ही भोगीची मिसळीची भाजी, ही बाजरीची भाकरी, तांदळाची खिचडी त्याच्यासोबत केली जाते. ठेचा, मठ्ठा, अगर तुम्ही अजून दुसरं पण काही कढी वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि तीळ लावून बाजरीच्या भाकरी हे आपलं भोगीचं. आपल्या महाराष्ट्रात आणि इतर सुद्धा काही ठिकाणी अशीच पद्धत आहे. तर ही भोगीची भाजी तुम्ही नक्की करून खा. अशा प्रकारे आपले संक्रांत विशेष भोगी भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही अत्यंत पौष्टिक भाजी आपण नक्की मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक करून पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.